लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. अशात उमेदवार आता देवपूजा करतायत, वेगवेगळ्या देवांना साकडं घालतायत. आपल्या विजयासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. संभाजीनगरमध्ये देखील आपण जर बघितलं तर वेगवेगळे उमेदवार कोणी देवाकडे साकडं घालतंय, कोणी पूजा करतंय, तर कोणी अजमेर शरीफला देखील जाऊन आलाय. याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून देखील आता आज 11 ब्राह्मणांच्या वतीने एक पूजा ठेवण्यात आलेली आहे. 4 तारखेला जो निकाल येणार आहे त्या निकालमध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी ही पूजा ठेवण्यात आलेली आहे. आणि आता मी सध्या खुलताबादच्या या मंदिरात आहे आणि या मंदिरामध्ये थोड्या वेळातच या पूजेला सुरू होणार आहे. आणि या पूजेसाठी सर्व तयारी आपण पाहिलं तर झालेली आहे. सुपारी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, फुलं आहेत, खोबरं आहे, ज्या ज्या गोष्टी पूजेसाठी लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही पूजा नेमकी कशी असणार आहे आणि त्यासाठी काय तयारी झाली ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. कशी तयारी झाली आणि कशी पूजा असणार आहे? ही जी काही पूजा आहे याला विचित्रवीर हनुमान याग असं याला म्हटलेलं आहे. याच्या अंतर्भूत आपल्याला सगळं देवांचं आवाहन करावं लागतं, मूळ संकल्प करावा लागतो की हे आम्ही कशासाठी करतो आहे. भगवंता आमच्या मनातली इच्छा पूर्ण कर. तर माननीय चंद्रकांतजी खैरे यांच्या वतीनं हा याग इथे होणार आहे. याच्यामध्ये 11 ब्राह्मण यांच्या साह्याने हा यज्ञ पूर्ण होणार आहे की आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त होवो याकरता भगवंताची आम्ही हवन पूजा करणार आहे. मागच्या वेळेस पण अशीच पूजा झाली होती, पण खैरेंचा पराभव झाला होता. हां, ठीक आहे ना. भगवंताला आपण पुन्हा पुन्हा आपली मागणी मागणं हे आपलं कर्तव्य आहे. एक वेळेस भगवंताने आपल्याला अपयश दिलं म्हणजे याचा अर्थ भगवंतावरची श्रद्धा संपली असं नाही आहे. तुम्ही नाना प्रकारचे कार्य करत असताना थोडंफार अपयश आपल्यालाही प्राप्त होतं. तर आजपासून नव्हे तर चंद्रकांतजी खैरे जेव्हापासून राजकारणात आलेले आहे तेव्हापासून त्यांची नितांत श्रद्धा आहे. मग प्रत्येक वेळेस त्यांना यश मिळालं याचा अर्थ भगवंताने त्यांना दिलेलं आहे. मग एखाद्या वेळेस नाही मिळालं किंवा काही कारणास्तव अंतर्गत कारणं असतील की त्यांची ग्रहदशा त्यावेळेस बरी नसेल म्हणून एखाद्या वेळेस अपयश मिळालं, म्हणून याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेसच अपयश त्यांच्या पदरी पडेल म्हणून. आता तर 100% 101% त्यांना यश प्राप्त होईल ही आमची खात्री आहे. नक्कीच हे होते महाराज आणि त्यांचा असा दावा आहे की खैरेंचा यावेळेस विजय होईल. त्यासाठी ही पूजा ठेवण्यात आली. 11 ब्राह्मण असणार आहे आणि तब्बल 7 ते 8 तास ही पूजा चालणार आहे. मात्र खरा विजय कुणाचा होणार आणि खैरेंना खरंच यश मिळणार का हे 4 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईल. मुहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.